ओंकार बौद्धिशी विकास संस्थेच्या वर्धापन दिनी तसेच धुळे ग्रामीणचे आमदार राम बदाने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोंदूर येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न। धुळे तालुक्यातील गोंदूर येथील ओंकार बौद्धिशी विकास संस्थेचा वर्धापन दिवस तसेच धुळे ग्रामीणचे आमदार राम बदाने यांचा देखील वाढदिवस असल्याने त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या ठिकाणी सामाजिक बांधिलकीतून संस्कार, सेवा आणि समर्पणाची वाटचाल या संकल्पनेअंतर्गत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन गोंदूर येथे करण्यात आले होते। या तपासणी शिबिर प्राध्यापक रवींद्र निकम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट व श्री विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले। आरोग्य तपासणी शिबिरात नागरिकांची सर्व प्रकारची आरोग्य तपासणी मोफत करण्यात आल्या। तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता सरस्वती पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली। तर आलेल्या मान्यवरांचा सन्मान सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आला। तदनंतर या ठिकाणी भव्य मोफत तपासणी शिबिराचे उद्घाटन धुळे ग्रामीणचे आमदार राम बदाने यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बापूसाहेब रामसिंग खलाने जिल्हाध्यक्ष, भाजपा ग्रामीणचे मंडळ अध्यक्ष प्रवीण पवार, भाजपा धुळे ग्रामीणच्या अध्यक्षा धरतीताई देवरे, ज्येष्ठ नेते अशोक सोडके, माजी सरपंच राजेंद्र बदाने, माजी सरपंच भैया पाटील, माजी उपसरपंच शरद बदाने, माजी सरपंच मुन्ना भाऊसाहेब पाटील, सरपंच कैलास पाटील, माजी उपसरपंच चेतन पाटील, माजी सरपंच सकाराम पाटील, नगरसेवक विजय नाना देवरे, नगरसेवक रंगादादा ठाकरे यांच्यासह आदी मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळी प्राध्यापक रवींद्र निकम, ओंकार बौद्धिशी संस्थापक अध्यक्ष सचिव ताई सौ शुभांगी रवींद्र निकम, उपाध्यक्ष रोहित दादा निकम, सदस्य डॉक्टर आदित्य दादा निकम, विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर लिंगायत आदी मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सदर हा कार्यक्रम पार पडला। तर कार्यक्रमासाठी संपूर्ण ओंकार बौद्धिशी विकास संस्थेचे पदाधिकारी यांच्यासह येथील प्राध्यापक वर्ग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतला। तर या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी मराठी शाळेचे मुख्याध्यापक किशोर बांबरे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकांचे देखील या ठिकाणी मोलाचे असे सहकार्य लाभले। तर यावेळी गोंदूर येथील आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थ, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर यावेळी मोफत तपासणी शिबिरामध्ये प्रामुख्याने नेत्र तपासणी, ब्लड तपासणी, आरोग्य तपासणी, विविध सर्वच आजारांचे या ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या। तर ऑपरेशनची देखील गरज भासल्यास या ठिकाणी मुंबई येथे पाठवून सदर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले। तर सदर शिबिर आयोजन केल्याने या ठिकाणी ग्रामस्थांनी प्राध्यापक रवींद्र निकम व संपूर्ण टीमचे आभार व्यक्त केले। नागपंचमी आहे, पण आज माझा बर्थडे नाही, मग तुम्ही म्हणू नका की नागपंचमीच्या दिवशी राम बदानेचा बर्थडे आहे। आज 22 ऑगस्टच्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सन्माननीय आमचे मंडळाचे अध्यक्ष व ओंकार एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय चेअरमन, आमचे मार्गदर्शक आदरणीय रवींद्रजी ओंकार निकम सर व सौभाग्यवती शुभांगीताई, सचिव ओंकारेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या सचिव यांच्या संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम होतोय। अशा कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब खलाने, आदरणीय जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष आदरणीय धरतीताई देवरे, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय अरविंदजी जाधव सर, आदरणीय उपाध्यक्ष अशोक भाऊ सुडके, आदरणीय प्रवीण भाऊ पवार मंडल अध्यक्ष सरपंच रानमाळा, आदरणीय नगरसेवक रंगादादा ठाकरे, आदरणीय नगरसेवक विजुनाना देवरे, माजी पंचायत समिती सदस्य रोहिदास पैलवान पाटील, आदरणीय राजेंद्र दगा बदाने, आदरणीय सर्व संस्थेचे सन्माननीय संचालक, या कार्यक्रमासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्या संस्थेचे सर्व आदरयुक्त स्टाफ, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद, ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला शोभा आली ते गावकरी आदरणीय शरद उत्तम बदाने,
आदरणीय चंद्रकांतजी भाऊ बदाने, आदरणीय विशाल बदाने, आदरणीय संतोष बदाने, आदरणीय बट्टू दादा पाटील, आदरणीय रवींद्र पाटील, आदरणीय किशोर बदाने, आदरणीय दादाभाऊ बदाने, आदरणीय सुनील बदाने, आदरणीय निलेश पाटील, आदरणीय धनगर सर व या कार्यक्रमाला ज्यांच्यामुळे शोभा आली त्या निकम इन्स्टिट्यूटचे सर्व आमचे विद्यार्थी विद्यार्थिनी. पावसाचं वातावरण असल्या कारणाने पुढं जायचं असल्या कारणाने मी जास्त वेळ आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही. पण माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे शिबिर होत आहे. खरं तर ज्या कुटुंबामध्ये मला परमेश्वराच्या आशीर्वादाने जन्म मिळाला त्या कुटुंबामध्ये वसा आणि वारसा समाजकारणाचा राजकारणाचा मला जन्मजात घरामध्ये बघायला मिळाला. आणि तो वसा वारसा पुढे नेण्यासाठी मी वयाच्या 18व्या वर्षापासून काम करतोय. आता 33-34 माझं 33 रनिंग कम्प्लीट होईल का 34 रनिंग चालू होईल. 1993 माझी जन्मसाल आहे. हे सांगण्यामागचा उद्दिष्ट याच्यासाठी आहे की माझ्याच जनरेशनचे तुम्ही सगळे लोक आहेत तर ते जेन आम्हाला काय त्याच्यामध्ये जास्त डिटेल माहित नाही. आता तुम्हाला जास्त माहिती आहे, तुमचं कॉलेज आहे. पण आता आपण सर्वजण बघतो की माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यासाठी आदरणीय निकम सरांनी शिबिर ठेवलं. निकम सरांना राजकारणामध्ये समाजकारणामध्ये गेले कित्येक वर्ष मी स्वतः बघत होतो. पण निकम सरांना चांगला प्लॅटफॉर्म हा उपलब्ध करून दिला पाहिजे. त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर, जसं माझ्या आजोबांनी स्वतःच्या कर्तृत्वावर शेतकरी कुटुंबामध्ये जन्मस्थळी एवढ्या संस्था उभ्या केल्या, तसं रवींद्र निकम सरांना कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नाही, कुठला वडिलांचा वारसा नाही, स्वतःची फंडिंग नाही आणि स्वतःच्या कर्तृत्वावर कष्टातनं एवढी मोठी संस्था उभी करून ही हिंमत निकम सरांनी दाखवली. तेव्हाच आम्ही समजलं की या माणसामध्ये जी नेतृत्व करण्याची क्षमता आहे, ती ताकद आहे. आणि त्याच्या जेव्हा आम्ही सरांना सांगितलं की सर भारतीय जनता पार्टीचा तालुकाचा अध्यक्ष, मंडल अध्यक्ष तुम्ही पद घ्या, ते म्हणे साहेब मी काही पॉलिटिकल पर्सन नाही, मला राजकारण कळत नाही जास्त आणि मला राजकारणामध्ये सक्रियतेचा इंटरेस्ट सुद्धा नाही. तसं आम्ही सरांना इच्छुक करून टाकलं होतं नगरसेवकच्या वेळेस. पण आता सरांची त्यावेळेची मानसिकता एवढी क्लिअर होती की बा मला या तुमच्या राजकारणातल्या ओढाओढीमध्ये राजकारणामध्ये पाडू नका, कारण की एका राजकारणामध्ये एक जण आला तर अनेक प्रकारचे विविध प्रकारचे विषय त्याच्यामध्ये जुळतात आणि मग माणूस थोडा त्यांचा अजेंडा जो असतो तो शिफ्टिंग होऊन जातो. आज सरांनी VRS घेऊन स्वतःचं एवढं अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि विशेषतः या गोंदूर गावाच्या पंचकृषीसाठी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सरांनी तिथं काम केलेलं आहे. आज आपण बघतो फार्मसी, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग एवढी उत्तरोत्तर प्रगती आज या निकम इन्स्टिट्यूटची होते. आणि ही प्रगती होत असताना त्यांच्यामध्ये त्यांचं असलेलं योगदान आणि सरांच्या मागं त्यांची भक्कमपणे साथ असणारी आदरणीय शुभांगीताईंचं योगदान हे सुद्धा महत्वाचं आहे. एक दिवस ताईंना ताई म्हटलं की आपण कधी भेटलो मला आठवत नाही, ताई तुम्ही आम्हाला एक्सप्लेन केलं होतं की सरांनी आणि ताई की तुम्ही कशा प्रकारे एक एक कॉलेज, एक एक फ्लोअर बांधण्यासाठी कशा प्रकारची मेहनत घेतली हे एकदा तुम्ही आम्हाला एक्सप्लेन केलं. तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात नसावं पण मला ते शब्द आज तिथं आठवतात. आणि तुमचा कष्ट हे संबंध जिल्ह्याने, तालुक्याने, शहराने तिथं बघितलेलं आहे. आज हे इन्स्टिट्यूट चांगल्या प्रकारची काम करतायत. अशा प्रकारची ग्वाही येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वच जिल्ह्यातले नागरिक तिथं देऊ, कारण की अडचणीच्या काळामध्ये ग्रामीण भागामधले कॉलेज चालवणं आज काही सोपं राहिलेलं नाही आणि विविध प्रकारच्या अडचणी तिथे निर्माण होत असतात. पण या अडचणींना तोंड देत सर आज ते काम करतायत ज्ञानदानाचं, हे फार मोठं तिथं कर्तृत्व आहे. आज माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आलं. मला विधानसभेचा सदस्य म्हणून आता 1.5 वर्ष झाली. मला 3.5 वर्ष माझा कार्यकाळ बाकी आहे. अनेक लोकांना अनेक संधी राजकारणात, समाजकारणात मिळतात, पण ही संधीचं सोनं हे आपल्या कार्यकाळात झालं पाहिजे. आपल्या कार्यकाळामध्ये इतिहासामध्ये नोंदवेल अशा प्रकारची नोंद आपल्या कार्यकर्तृत्वाची घेतली गेली पाहिजे. असं काम हे आपल्या हातून झालं पाहिजे. याच्यासाठीचं काम आम्ही तिथं करतोय. त्याच्यामध्ये समाजकारण म्हणून आपल्याला निकम सर व त्यांच्या सर्व आमची भारतीय जनता पार्टीची टीम आम्हाला मदत करते. पण शेवटी
ज्याचं त्याचं त्याला बघावं लागतं. मी विधानसभेचा सदस्य आहे, उद्याच्याला मला लोक उत्तरदायी विचारणार आहे की तुम्ही आपल्या तालुक्यासाठी, आमच्या पंचक्रोशीसाठी, आमच्या गावासाठी काय केलं. तर तेव्हा आपल्याला छाती ठोकून सांगता आलं पाहिजे की आपण आपल्या तालुक्यासाठी काय वेगळं करू शकलो, तरुणाईसाठी काय करू शकलो, ज्येष्ठांसाठी काय करू शकलो, महिलांसाठी काय करू शकलो, शेतकरी, मजूर आणि जे टुरिस्ट आहे. आज एवढा मोठा गोंदूरचा तलाव आहे, आम्ही तो येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारचा डेव्हलप झाला पाहिजे. टुरिझम बोर्डाकडनं त्याला चांगला पीपीपी मॉडेल मध्ये काहीतरी डेव्हलप केलं पाहिजे. त्या धरणाला लागून 7 हेक्टर जागा होती, ती जागा आपण शासनाला देऊन आम्ही विनंती केलेली की जास्तीत जास्त पर्यटनाचा विकास या भागामध्ये झाला तर ज्या प्रमाणामध्ये मोमेडियन कम्युनिटी वडजाई, सौंदाणा, बाबूवाडी तिकडे सरकते म्हणजे आता विस्तारते आहे, तसं हिंदू कम्युनिटी ही जास्तीत जास्त धुळे शहराचा जो आपण भाग पाहिला तर वलवाडी, वाडी, मोकर, गोंदूर, निमडाण्याकडे आपला विस्तारतोय. आणि म्हणून या भागाचा सुद्धा कायापालट मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या काळामध्ये झाला पाहिजे. याच्यासाठीचा प्रयत्न हा आपण या ठिकाणी करणार आहोत आणि चांगलीत चांगली इथे व्यवस्था कशी होईल याच्यासाठीचं सुद्धा काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत. आता पाऊस पाण्याचा कार्यक्रम असल्यामुळे मी जास्त वेळ आपल्या सर्वांनी आरोग्याचं शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, शुगर टेस्ट, ब्लड डोनेशन कॅम्प, हेल्थ चेकअप अशा प्रकारचे विविध प्रकारचे कार्यक्रम माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेतले. मी 22 ऑगस्टला कायम तिथं उपलब्ध नसतो, पण सरांना ते अवगत असल्यामुळे सरांनी 16-17 ऑगस्टला तो कार्यक्रम तिथं ठेवून घेतला आणि मला संभाजीनगरला सांगितलं की तुम्हाला काही करून माझ्या कार्यक्रमाला यावं लागेल आणि मी तो कार्यक्रम करतोय. पण सर, माझ्यासाठी एवढं कॉन्ट्रीब्युशन देणारे लोक फार कमी आहेत, कारण की या तालुक्यामध्ये अशी परिस्थिती होती की पहिले तर दुसरा कोणी नकोच, जन्माला द्यायला नको, अशा काळामध्ये आम्ही सर्व जगत होतो. आणि एखादा आलाच तर त्याला 5 वर्षाच्या वरती जगू द्यायचं नाही, टिकू द्यायचं नाही, राहू द्यायचं नाही, अशा प्रकारच्या मानसिकतेला तोंड देऊन आम्ही इथं राजकारण, समाजकारण करतोय. आणि ते हिमतीने आमच्या मनगटाच्या जोरावर आणि परमेश्वराचा, महादेवाचा आशीर्वाद राहिला. आज पहिला श्रावण सोमवार आहे, तर 100% या तालुक्याचा कर्मधर्म नशिबामध्ये जर आमचं नाव असेल तर आम्ही या तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी चांगल्या प्रकारचं काम, मॅडम जबाबदारीने सांगतोय, चांगल्या प्रकारचं काम जे लोकांच्या मनामध्ये नाव आमचं कोरलं जाईल अशा प्रकारचं काम हे आम्ही करून दाखवू. आणि त्याच्या सोबत आमच्या कार्यकर्तृत्वासोबत निकम सरांचं सुद्धा नाव की आमच्या जोडीला, आमच्या पाठीशी भक्कमपणे साथ हे निकम इन्स्टिट्यूटची होती, हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये अधोरेखित होईल. हे देखील या व्यासपीठाच्या माध्यमातून मी शब्द देतो व आमच्या सर्व आरोग्याच्या सर्व टीमला भविष्यासाठी शुभेच्छा देतो. तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारचा गोरगरिबांसाठी कॅम्प राबवतायत, त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. विघ्नहर्ता हॉस्पिटलची टीम वाटलं शक्यतो आलेली आहे, त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. सरांनी मोठं काम तिथं वाढवलेलं आहे. अनेक स्टाफ मी जे सगळे बघतोय, महिला पुरुष हे आमच्या गंगामाईचे सुद्धा तिथं आहे, तर ते असताना मला उत्तरोत्तर प्रगती सरांनी कशा प्रकारचं नियोजन केलं आणि किती लोक जोपासले, जे लोक 10-10, 15-15, 12-12 वर्ष सरांकडे कायम तिथं टिकून आहे. आता आम्ही राजकारण असल्यामुळे आमचं काही कॉलेजवर तसं काही लक्ष नसतं, त्यांना सगळ्यांना माहिती मी कोणत्या कॉलेजला चक्कर पण मारली. पण सरांचं मला काय आवडलं की सरांकडे जो माणूस आला तो 8-8, 10-10, 15-15 वर्ष सरांनी तो जोपासला, त्याला टिकवलं. आणि त्याच्या प्रकारचं जसं आम्ही राजकारणात आहे तसं कॉलेजमध्ये बी आमच्या इथं राजकारण नसतं, पण सरांनी ती लागण त्यांच्या कॉलेजमध्ये लागू दिली नाही. हा पण फार मोठा योगायोग म्हणा का काय, पण सरांचं कर्तृत्व म्हणा की या सगळ्या लोकांना टिकवलेलं आहे. आणि मला ते बघितल्यानंतर कायम आनंद होतो की हे सगळे लोक, प्रत्येक माणूस त्याच्या प्रायव्हेट अडचणी सांगू शकत नाही, कारण की हे प्रायव्हेट सेक्टर आहे, पण या अडचणीला तोंड देत सर या सगळ्या लोकांना आज जोपासतायत आणि आमच्या मुला मुलींना ज्ञानदानाचं काम करतायत. आज थोड्याफार मोजक्या प्रमाणामधला इन्स्टिट्यूट धुळे शहरामध्ये उरलेले आहे. इन्सेसिफेस कॉलेज आहे, SVKM कॉलेज आहे, गंगामाई कॉलेज आहे, आज निकम कॉलेज आहे, 3-4 कॉलेज फार्मसीमध्ये अजमेरा कॉलेज आहे. आणि त्याच्यामध्ये हायर फीज असलेले पण कॉलेज आहे, लोएस्ट फी असलेले पण काही कॉलेजेस आहेत. आणि लोएस्ट फी मध्ये, कमी फी मध्ये चांगलं शिक्षण देण्याचं काम आज निकम इन्स्टिट्यूटच्या पण माध्यमातून चालतंय आणि आपण त्याला प्रतिसाद सुद्धा देत आहेत. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. मी मगाशी तिथं दीप प्रज्वलन चालू होतं तेव्हा म्हणलो की व्यासपीठावर 2-2 चेअरमन उपस्थित आहेत. धरतीताई 5वी ते 10वीच्या चेअरमन आहेत,
चेअरमन म्हणजे सर्वात आहे. आणि निकम सर आता कॉलेजचे चेअरमन 11-12 पासून पुढचं सरांकडे नियोजन आहे. मग गोंदूरला आता तुम्ही पण चेअरमन आहे का? आणि बापूसाहेब मला सांगत होते की मी इथं सभापती असताना या गावाच्या जिल्हा परिषद शाळेचं कंपाऊंड हे बापूसाहेबांच्या माध्यमातून तिथं मंजूर झालं होतं. त्याचं काम केलेलं आहे आणि त्याचा कार्यक्रम काही तुम्ही केला नाही तेव्हा आम्हाला काही बोलवलं नाही म्हणून आम्हाला काही लक्षात नाही. तुम्ही आज आम्हाला आल्यावर सांगतायत त्याबद्दल बापूसाहेबांचं गोंदूर ग्रामस्थांच्या वतीने आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. बापूसाहेब तुम्ही आमच्या गोंदूर गावाला जिल्हा परिषद शाळेच्या आवार भिंतीला हा निधी उपलब्ध करून दिला. तुम्ही निधीचं सांगितलं आता ते सगळे मला निधी सांगतो की गोंदूरला काय निधी देणार. तसं अजून काही माझ्याकडे आलेलं नाही. मी तर 10-15 लाख रुपये दिले सरपंचाला माहिती, पण अजून माझी काही कॉन्ट्रीब्युशन नाही लागली. पण तुमच्यामुळे आता हा विषय सुरू झाला. पण आवार भिंतीला काही गावांच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये अतिक्रमण मोठ्या प्रमाणामध्ये येतं आणि लग्न कार्यामध्ये सुद्धा या गावाची शाळा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असते. म्हणून आपल्याला इथं कंपाऊंड गरजेचं होतं. तुम्ही दिलं त्याबद्दल जिल्हाध्यक्ष साहेबांचं मनापासून इथं आभार व्यक्त करतो व निकम सरांचं व सर्व इन्स्टिट्यूटचं मनापासून आभार व्यक्त करतो. माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. ओंकार बौद्धिशीय विकास संस्थेचा दरवर्षी 21 ऑगस्टला वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत असतो. त्यानिमित्ताने संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. त्यामध्ये वृद्धाश्रम ला भेट देणे, त्यांना देणगी स्वरूपामध्ये भेट देणे, तसेच वृक्षारोपण, रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचं आयोजन केलं जातं. यावर्षी गोंदूर गावामध्ये गोंदूर ग्रामस्थांसाठी खास असं आरोग्य शिबिर जे आहे ते 17 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित केलेलं आहे. संस्थेचा वर्धापन दिवस तसेच आमचे आदरणीय नेते दादासाहेब रामदादा बदाने यांचा 22 ऑगस्टला वाढदिवस असतो. त्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. तर या आरोग्य शिबिरामध्ये संस्था तसेच विघ्नहर्ता हॉस्पिटल, साईनाथ नेत्रालय यांच्या वतीने रक्तगट तपासणी, हृदयरोग तपासणी तसेच नेत्ररोग तपासणी अशा विविध आजारांची तपासणी या ठिकाणी होत आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे अध्यक्ष रामकृष्ण खलाने तसेच धरतीताई देवरे व आमचे रामदादा बदाने यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन संपन्न झालं. ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. धन्यवाद.